नमस्कार मित्रांनो, मी प्रतीक पुरी पुन्हा बऱ्याच दिवसांनी तुमच्या भेटीला येतं एका पुस्तकाच्या निमित्तानं. पुस्तक आहे माझ्या मित्राचं आणि तुम्ही ज्याला ओळखत असाल त्या प्रसाद कुमठेकरचं. इतर गोष्टी या नावाचं हे पुस्तक आहे. कथासंग्रह आहे तो. त्याच्यात 10 कथा यात समाविष्ट केलेले आहेत. पपायरसने अतिशय सुंदर त्याचं हे तुम्ही बघू शकता निर्मिती केली आहे त्याची. त्यामुळे आधी तर प्रसादचं हे नवीन पुस्तक आल्यासाठी प्रसादचं अभिनंदन आणि पपायरसचे अर्थात अभिनंदन. मी जेव्हा पुस्तकांची ओळख करून देतो या व्हिडिओच्या माध्यमातून किंवा कोणत्याही व्हिडिओच्या माध्यमातून, तर ते परीक्षण नसतं, कारण की परीक्षण किंवा समीक्षा वगैरे तर अजिबातच नसतं. त्याचे वेगळे मार्ग आहेत. हा व्हिडिओ त्यासाठी अर्थातच नाही आहे. एखादं पुस्तक वाचल्यानंतर मला ज्या गोष्टी माझ्या मनात येतात आणि काही दिवसानंतरही ज्या अजूनही टिकून राहतात, मी त्याविषयी बोलण्याचा प्रयत्न करत असतो. आणि अर्थात त्या पुस्तकाला भेटण्याचा हा एक मार्ग असतो. असे वेगवेगळ्या मार्गाने त्याचं विश्लेषण, आकलन आपण करू शकतो. मी देखील करू शकतो, पण सध्या तरी याच मार्गाने मी बोलणार आहे. मला ते जास्त आवडतं. आजकाल लिखाणाचा खूप कंटाळा आला आहे मला. तर प्रसादच्या ज्या गोष्टी होत्या एक मागील 4-5 वर्षामध्ये, त्या गोष्टी येत आहे. 10 गोष्टी आहेत एकूण. त्यातल्या 2 गोष्टी हॅमरशा आणि माचो ये तो बडा टॉइंग है, या 2 गोष्टी आम्ही आमच्या अक्षरलिपी दिवाळी अंकातूनही प्रसिद्ध केल्या होत्या, ज्याचा मी आणि महेंद्र मुंजाळ हा प्रकाशक आहे, संपादक आहेत. आणि प्रसादशी आता गेल्या बऱ्याच वर्षापासून माझी ओळख असल्यामुळे आणि लिखाणाच्या निमित्ताने जास्त करून बोलणं खूप होतं आमचं. तर त्याच्यामुळे त्याची लेखनशैली, तसेच त्याची विचारशैली, विचार करण्याची शैली आणि प्रत्यक्ष तो कशा पद्धतीने लिहितो, त्याला किती वेळ देतो, या गोष्टी माहीत असल्यामुळे त्या गोष्टीच्या अनुषंगाने मी थोडं काही बोलणार आहे. तरी यातल्या 5 गोष्टी ज्या आहेत त्या लग्नाशी संबंधित आहे. त्यातही काही गोष्टी या लग्नाच्या आधीच्या आणि लग्नानंतरच्या आणि चालीरीतींशी संबंधित आहे. जे लग्न नावाची एक संस्था आपल्याकडे आहे, त्या संदर्भात ज्या चालीरीती आहे, त्यात कसा गोंधळ उडतो, त्यात कसलं गमती जमती असतं. आपल्या प्रत्येकाच्या म्हणजे नायकाच्या ज्या काही कल्पना असतील, स्वप्न असतील, ती पूर्ण होत नाही किंवा ती पूर्ण करण्यासाठी त्याची जी धडपड आहे ती अपूर्ण राहते. त्या संदर्भात लिहिलेल्या छोट्या छोट्या गोष्टी आहेत काही, आणि बाकीच्या काही मोठ्या प्रमाणात. आणि हॅमरशियासारखे असेल किंवा क्षची गोष्ट, या गोष्टी जरा मोठ्या आहेत आणि विचार करायला लावणार आहेत. मी त्यांच्याविषयी जास्त बोलणार नाही. मी आधीच्या गोष्टीविषयी बोलणार आहे, ज्या माचो या तो बडा टॉइंग है किंवा जमा जमव, पहिलं जे असेल ते फळशोभन, अशा गोष्टींविषयी की किंवा जूते दो पैसे लो सारखी गोष्ट. असं मला वाटतं या गोष्टीतून एक असा काळ त्याने उभारलेला आहे जो आपण आता हरून बसलो आहे. 90च्या दशकापर्यंत हा काळ टिकून होता. हा कोणता काळ होता, तर हा स्वप्न बघण्याचा काळ होता. त्यातही दिवा स्वप्नामध्ये रंगून जाण्याचा काळ होता. कल्पनारम्य जे जग होतं ते 90च्या दशकापर्यंत म्हणजे 2000पर्यंत बऱ्यापैकी टिकून होतं. त्यानंतर मोबाईल आले. 2010पासून मोबाईलमध्ये इंटरनेट सुरू झालं मोठ्या प्रमाणात, आणि सोशल मीडियामध्ये फेसबुक, व्हॉट्सॲप, इंस्टाग्राम या गोष्टी आल्यानंतर हे जग जे होतं आपलं भोळं भाबडं जग, स्वप्न बघण्याचं जग, दिवा स्वप्न बघण्याचं जग, ते हळूहळू ढासळत गेलं. ह्या ढासळलेल्या जगाच्या कथा आहेत, असं मला एक काळाच्या दृष्टीनं मी जेव्हा विचार करू लागलो तेव्हा त्याचं मला असं जाणवलं. आणि प्रसाद स्वतः टेलिव्हिजनचा माणूस आहे, चित्रपटातला माणूस आहे, आणि त्याच्यामुळे त्याला त्याच्याकडे जी शब्दचित्र रंगवण्याची हातोटी आहे ती पहिल्यापासूनच आहे त्याला. आणि त्याची एक विशिष्ट शैली आहे जी त्याची पुस्तकं जर ज्यांनी वाचली असेल त्यांना माहीत आहे. तो प्रसंग असे डोळ्यापुढे उभं करतो, ज्याला पटकथा म्हणता येईल एका अर्थाने. मी त्याला पटचित्रकथा असं वेगळं थोडं नाव दिलं, कठीण नाव, पण सांगण्याचा उद्देश हाच आहे की तो शब्दचित्र रंगवतो आणि समोर एक तुम्हाला तुकडे दिसू लागतात, व्हिज्युअल्स तुम्ही समोर बघू शकतात त्या गोष्टी घडताना. एक फार म्हणजे
कदाचित काही म्हणतील की अनाठायी तुलना आहे किंवा अनाठायी संबंध जोडला, पण मला तसं वाटत नाही. चार्ली चॅप्लिनचे पिक्चर्स ज्यांनी बघितले असतील, या कथा वाचल्यानंतर चार्ली चॅप्लिनची जर तुम्हाला आठवण येत असेल तर मला वाटतं की मी थोडा फार बरोबर असेल. चार्ली चॅप्लिनच्या ज्या काही कथा होत्या त्याही एक हरवलेल्या काळासंबंधी होत्या. म्हणजे त्यात तो भोळाबाबडा माणूस आहे, तो स्वप्न बघतो, दिवा स्वप्न बघतो, त्याची काही स्वप्न असते जी कधीच पूर्ण होत नाही. पण जो एक महत्त्वाचा फरक आहे त्याच्या बाबतीत आणि प्रसादच्या बाबतीत अर्थात, की जरी ही स्वप्न पूर्ण होत नसली तरी शेवट मात्र समाधानी आहे. त्याच्यात कटुता नाही, त्याच्यात नैराश्य नाही. हे दोघांच्या बाबतीत जाणवतं. तुम्हाला त्यांची फजिती बघून हसू येतं. त्यांचा जे काही त्यांची स्वप्न जर तुटली, भंगली, पावली, त्याच्यावर अतिक्रमण झालं इतरांकडून, तर त्यावेळेस तुम्हाला थोडा वैताग होतो, त्रास होतो. तुम्ही त्या माणसासोबत असता, नायकासोबत. पण शेवटी एक समंजस स्वीकार आहे परिस्थितीचा, की जे झालं आहे ते होणार आहे किंवा आपल्या हातात गोष्टी नाही आहेत. ते या समंजस परिस्थितीचा स्वीकार आहे आणि एक समाधान आहे, की समाधान आणि आनंद हे छोट्या छोट्या गोष्टीमध्ये असतो. ह्या कथांमधून तुम्हाला जसं जाणवतं तसं चार्ली चॅप्लिनचे जर तुम्ही चित्रपट बघितले तर त्याच्यातही तुम्हाला तेच दिसतील. तुम्ही हसता. चॅप्लिनच्या बाबतीत असं म्हणतात की तुम्ही हसता हसता रडवणारा तो माणूस होता. इथं आपल्याला अर्थात रडू येणार नाही प्रसाच्या गोष्टी वाचून, पण आपण अस्वस्थ होतो, असमाधानी राहतो की काय अशी शंका वाटत असताना शेवट अनपेक्षितपणे समंजस स्वीकाराचा जातो, जे मला वाटतं की एक चांगली गोष्ट आहे. आणि हे सामर्थ्य जे आहे लेखकाचं किंवा लेखणीतून उतरलं किंवा या काळाच्या पिढीतलं, त्यालाही पुन्हा तो काळच जबाबदार होता, जे आता 2000 नंतर आता हळूहळू नष्ट होत चाललं आहे. आणि मला नाही वाटत की पुढच्या पिढीमध्ये हा समंजसपणा किंवा समंजस स्वीकार ही भावना असू शकेल म्हणून. अर्थात हे माझं व्यक्तिगत मत आहे. अनेक पदरांनी या गोष्टींचा विचार करतील. त्याच्यातलं मी ह्या काळाचा एक तुकडा संदर्भ जोडलेला आहे त्याच्यात आणि चॅप्लिनचा एक संदर्भ दिला आहे. आणखीन एक गोष्टी होत्या. किरण गुरव यांनी याला ब्लर्ब लिहिला आहे, तो मी वाचून दाखवतो आधी. ते लिहितात, या कथासंग्रहातील प्रसाद कुमठेकर यांची लघुकथा ही पात्र, प्रसंग, घटना यांच्या शोभिवंत आत्मछटाईतून आकाराला आलेली नाही. मानवी जीवनाची अपूर्णता आणि अर्थपूर्णता यांच्याशी कथेचा असलेला संबंध शोधता शोधता नैसर्गिकपणे ती या रूपात प्रकट झाली आहे, ब्रह्मांडातून पिंडात प्रविष्ट झाल्यासारखे. त्यामुळे ही कथा स्वल्प अवकाशात विश्वाची निर्मिती, मानवी उत्क्रांती यांच्यापासून जन्म, मृत्यू, मैथून, कुटुंब कलह अशा अनेक बाबी सक्षमपणे हाताळते. समकाळाला बोलते करण्याची विलक्षण हातोटी या कथेला लाभलेली आहे. याचं बहुतांश श्रेय या कथेच्या उद्गिरी भाषक निवेदकाला जातं. हा निवेदक अनेकदा काळापुढे, परिस्थितीपुढे हात टेकल्याचं भासवतो. त्याद्वारे कसलेला फलंदाज हेतुपूर्वक स्वयंचित व्हावा तसं जाणून बुजून आत्मवंचित होतो आणि तेज तर्रार विनोदाची निर्मिती करतो. निवेदन शैलीच्या या कुमठेकरी गुणविशेषामुळे कथेचा रसरशीतपणा कठीण काळातल्या हतबल करणाऱ्या परिस्थितीतही कायम राहतो. तर मी आत्ता याच्या आधी जे काही विवेचन केलं होतं त्याच्याशी हा सुसंगत भाग आहे असं मला वाटतं. पण याच्यापुढे जे मी वाचणार आहे, सद्यकालाच्या तातडीने संवेगाने या कथेचा प्रवास लघुकडून लघुत्तमकडे सुरू झाला आहे. या कथाकाराच्या लेखणीने दूरचित्रवाणी, समाजमाध्यम, वर्तमानपत्र अशा विविध माध्यमातून आपलं वळण गिरवलेलं आहे. त्याद्वारे सांप्रत काळाचं शब्दसंख्याशास्त्र स्वतःत मुरून घेतलं आहे. आता हे जे नंतरचं मी वाचलं त्यात 2 शब्द आहेत, लघुकडून लघुत्तमाकडे आणि शब्दसंख्याशास्त्र. मला स्वतःला असं वाटतं की ह्या लघुकथा नाही आहेत, त्या लघुत्तमी नाही आहेत. अर्थात लघुत्तम या अर्थाने मुळात कथेची विभागणी अशी करणं, कादंबरीची विभागणी की लघु कादंबरी, दीर्घ कादंबरी, हा प्रकार मला मान्य नाही. पण ठीक आहे, तो वेगळा मुद्दा झाला. पण या कथा अर्थातच लघु वाटत नाही. प्रसादला लिहिण्यासाठी फारसा वेळ भेटत नाही, हे त्याच्यामागचं एक कारण आहे, जे आमच्या बोलण्यातून अनेकदा स्पष्ट होतं. त्याच्यामुळे त्याला फारसा वेळ देतात, त्याची याला अर्थातच जाणीव आहे, ही चांगली गोष्ट आहे. पण अर्थात त्या जाणीवेचं प्रत्यक्ष कृतीत रूपांतर व्हायला थोडा वेळ लागेल. पण जिथे जिथे तसं झालेलं आहे तिथे त्याच्या मोठ्या दीर्घकथा आकारास आलेल्या आहे. त्याच्यामुळे ह्या लघुकथेत हा एक आक्षेप जो गुरव घेतात तो मला मान्य नाही.
दुसरा आक्षेप त्यांनी असा घेतला की शब्दसंख्याशास्त्र. मला वाटतं की शब्दसंख्याशास्त्रामधला संख्या हा शब्द काढून घ्यावा आणि फक्त शब्दशास्त्र, जे काळाचं सांप्रत काळाचं शब्दशास्त्र आहे, ज्याचा एकनाथ पगार देखील उल्लेख करतात. त्यांनी एक सुंदर परीक्षण लिहिलं, ते पुस्तकात आहे, ते तुम्ही जरूर वाचा. तर मला वाटतं या सांप्रत काळाचं जे शब्दशास्त्र आहे ते प्रसादला उमगलेलं आहे. तो ज्या पद्धतीनं बोलतो, शब्दांची रचना करतो, वाक्प्रचार नवीन नवीन घडवतो किंवा जुन्याच्यातून नवीनची निर्मिती करतो, हे जे आहे. आणि जे टेलिव्हिजनचे मी म्हटलं होतं ते किंवा चित्रपटीय शैलीचं, ती शैली त्याच्यामध्ये पूर्ण मुरलेली आहे. त्याची उद्गिरी बोली त्याला सहाय्यक ठरते आणि त्याची विनोदाची जी शैली आहे खेळकड, तेच तर्रार विनोद ज्याला म्हणतात, तो मुश्किल विनोद आहे, खुसखुशीतपणा असलेला, की ज्याच्यामधून कथेचा रसरशीतपणा कठीण काळातल्या हतबल करणाऱ्या परिस्थितीतही कायम राहतो. जे पुन्हा मी चार्ली चॅप्लिनचं म्हटलं होतं की त्याचा निराशावाद कधी वाटत नाही, किंवा या कथांच्या बाबतीत जे म्हटलं की तुम्हाला असं वाटतं की निराशा येईल, पण शेवटी एक समंजस स्वीकार आहे आणि एक समाधान आहे. ते खोटं समाधान अर्थातच नाही, कारण की खोटं असतं तर ते आधीच्या याच्यातून जाणवलेलं असतं तुम्हाला. आणि मी पुन्हा एकदा फिरून त्या काळाकडे येतो की 90चं दशक हे अशा पद्धतीच्या काळाचं, अशा पद्धतीच्या लोकांचं, अशा पद्धतीचं वागणुकीचं, विचारांचं समर्थन करणारं किंवा असणारं, अस्तित्व असणारं शेवटचं दशक होतं. आता ते संपलेलं आहे. आता आपण आभासी जगामध्ये आलेलो आहे, सोशल माध्यमांच्या, सामाजिक माध्यमांच्या जगात आलेलो आहे, जिथं रील आणि रिअल याच्यातला फरक कळत नाही आपल्याला. आणि आता AI पण आलेला आहे, म्हणजे कृत्रिम बुद्धिमत्ता, की जिथं रील आणि रिअल याच्यातला फरक जो काही होता तो देखील नष्ट झालेला आहे. मुळात मानवी भावनांवर जे आक्रमण होत आहेत तंत्रज्ञानाच्या माध्यमातून, त्याचा एक निषेध या कथांमधून मला जाणवतो. हा अगदी क्षीण आवाज आहे, तो स्पष्ट झालेला नाही, पण तो निषेध जाणवत आहे. पुढच्या कथा जे कोणी कथाकार लिहितील, अर्थात आम्ही त्याच्यात असूच, प्रसाद असेल, किरण असेल, मी असेल, आणखीन बाकीचे लोक असतील, आमच्या नंतरचे जे तरुण कथाकार आहेत ते येतील, तर त्यांच्यामध्ये हा आवाज अधिकाधिक मोठ्या प्रमाणात वाढत राहणार आहे, याच्याविषयी माझ्या मनात काही शंका नाही. तर मला वाटतं की किरण ज्याला म्हणतो की भावी कथेची वाटचाल ती फक्त शब्दसंख्येच्या दृष्टीने किंवा लघुकडून लघुतम या दृष्टीने मला योग्य वाटत नाही. ती मला वाटतं की ती हा जो आवाज आहे सोशल माध्यमाच्या दडपणाखाली दबलेला, व्हर्च्युअलच्या याच्यामध्ये, ऑनलाईनच्या माध्यमात जे नैसर्गिक जगणं आपलं दडपलं जातं, तो जो क्षीण आवाज होत आहे, त्या आवाजाला आपण कथाकार आणि लेखकाचंच ते काम असतं, त्याला ते जास्त जाणवतं, येण्याची जास्त अपेक्षा आहे मला, आणि ते अर्थात होणार आहे. त्याच्याकडे या कथा वाटचाल करतात, असं माझं एकंदरीत मत आहे. प्रसादच्या कथांचं जे एक दुसरं उद्गिरी भाषेचं आहे, मला वाटतं बोली भाषेचा त्याच्यावर यापुढे आक्षेप घेण्यात काही अर्थ नाही. ती एक स्वतंत्र भाषा आहे, बोलीभाषा जरी असली तरी, आणि प्रत्येक लेखकानं आपल्या भाषेत जिथे तो कम्फर्टेबल असतं त्यातच त्याचं लिहावं. ते एक वैशिष्ट्य सुरुवातीच्या काळात जरी असलं तरी तेच एकमेव वैशिष्ट्य आहे, म्हणून त्या कथा आवडतात. हे जर असं कोणाचं म्हणणं असेल तर तो एक अन्याय होईल त्या लेखकावर. तसं करू नये. त्याची जी विनोदातून अगदी नस पकडण्याची गोष्ट आहे, समस्यांची, ज्या समस्या असतात छोट्या छोट्या, त्याच्यावर कसा उपाय शोधायचा, हे जी विलक्षण हातोटी आहे ती विनोदाच्या माध्यमातून, आणि जी शेवटी तुम्हाला एक ट्विस्ट देते, एक वेगळा आनंद देतो त्या ट्विस्टमध्ये, पण ती शैली तशी आहे जी मला जाणवते, भावते. त्यांनी एक त्याच्या याच्यात लिहिलेलं आहे, एका थोडासा एक मी वाचून दाखवतो त्याच्यातला भाग. फळशोभन नावाची कथा आहे, त्याच्यामधला हा भाग आहे की शेवटी करखेडकर गुरुजी कान टोचले, गुरुजींनी कान टोचले, सांगितलं, चिमण्या, सगळ्यांच्याच आयुष्यात संघर्ष अटळ आहे, पावला पावलावर तो आव्हानाचं निशाण घेऊन उभा आहे, जीवन आहे, संघर्ष पण आहे, तो आपण टाळू शकत नाही, पण संघर्ष कशासाठी करायचा हे मात्र आपण निवडू शकतो बरं का. हा अतिशय मोलाचा उपदेश वाटतं मला, उपदेश म्हणा त्याला किंवा सिद्धांत म्हणा, काही असो.
आधीच्या शहाण्या लोकांनी पण हे सांगितलेलं आहे. ते शहाणपण प्रसादने अधोरेखित केलं की संघर्ष तर आहे तो वाटोळा सर्वांनाच. ते कोणाचे आयुष्य होतं, सामान्य माणसाचं असो, गरिबाचं असो, असामान्य माणसाचं असो, श्रीमंताचं असो, कोणाचंच अशिक्षित निरक्षर कोणीही संघर्षापासून त्याची सुटका नसते. प्रश्न हा आहे की आपण आपली ताकद, आपली शक्ती, आपला वेळ, आपला पैसा, आपली साधनं कुठल्या संघर्षासाठी खर्च करायची ते आपल्याला कळायला पाहिजे. ते जर कळलं नाही तर मग अडचण होते. ती अडचण जर व्हायची नसेल तर समंजसपणे निर्णय घ्यायचा असतो की तुम्ही तुमची ताकद, तुमचा संघर्ष कोणत्या संघर्षाला तुम्ही लावणार आहे. त्याच्या कथांमधून हे जाणवतं की तो समाधानी जगण्याला जास्त महत्त्व देतो, सुखसोयीच्या जगण्याला नाही. समाधान जिथे मिळेल तिथे थोडं असलं तरी चालेल, पण मला समाधान मिळालं पाहिजे. प्रचंड आहे पण समाधान नसेल तर त्याला काही उपयोग नाही. हा समंजसपण आहे जो अलीकडच्या काळात, चंगळवादाच्या काळात म्हणजे पुन्हा एकदा हा उदारीकरणानंतरचा काळ आहे जागतिकीकरणाचा, की जो कन्झ्युमरिझम मोठ्या प्रमाणात वाढला आहे, चंगळवाद वाढलेला आहे. 1 BHKमध्ये 1 किंवा 2 माणसं राहतात आणि तरी त्यांना नंतर 2 BHK लागतो, 3 BHK लागतो, किंवा 1 कार असेल तर 2 कार लागतात, किंवा आधीच्यापेक्षा 5 लाखाची कार असेल तर नंतर 10 लाखाची कार लागते. गरज नसताना AC चा वापर, गरज नसताना पर्यटन करत सुटणं, गरज नसताना म्हणतो मी, आणि दारू, सिगरेट, ऐशोआराम जगणं, किंवा ज्यातून तुम्ही पैशाचं प्रदर्शन मांडू शकता तुमच्या, ह्या गोष्टी करणं, हे ज्या काही गोष्टी आहे की ज्यातून आपलं सुख मिळतं असं लोकांचा समज आहे आणि जो तद्दन खोटा आहे. त्याच्यावर प्रहार करणाऱ्या कथा आहेत की सुख याच्यात नसतं, समाधान याच्यात नसतं, ते अगदी छोट्या छोट्या गोष्टीत असतं. तुमच्या आवडीची व्यक्ती तुमच्याकडे बघून हसली तरी तुम्हाला प्रचंड आनंद मिळू शकतो, आणि ते हास्य तुम्ही तिला हिऱ्याचं ब्रेसलेट दिलं म्हणून भेटत असेल तर मग गडबड आहे, मग तिथे नात्यामध्ये गडबड आहे. त्याच्याशिवाय जर भेटत असेल तर तुमच्यासारखे समाधानी, तुमच्यासारखे आनंदी लोक जगात मिळणार नाही, हे लक्षात ठेवा. याचा जो आनंद देण्याची जी आहे प्रवृत्ती, ती या कथांमधून मला जाणवतं नेहमी कायम. आणि एका हरवलेल्या काळाचा दस्तावेज म्हणूया आपण, कारण की आपण हा सर्वच काळ हरवत चाललो आहे आता. नव्या पिढीच्या समस्या वेगळ्या आहेत, कदाचित त्यांना माझी मतं पटणार नाही, आपली मतं पटणार नाही आपल्या पिढीची, पण जे आहे ते आहे. त्याच्यामुळे हा कथा संग्रह नक्की वाचा. मला जे जाणवलं ते योग्य आहे का नाही हे तुम्ही सांगू शकाल, प्लस तुम्हाला काय त्याच्यातून जाणवलं हे तुम्ही सांगू शकाल. किरणने जे सांगितलं किंवा एकनाथ पगार यांनी जी मतं व्यक्त केली त्याच्याविषयी तुम्ही विचार करू शकता. आणि पपायरसने अतिशय सुंदर निर्मिती केली आहे त्याची, हे सुंदर बुकमार्क पण त्यांनी तयार केलेलं आहे. तर आणि पुस्तकाची निर्मिती अर्थात उत्कृष्ट आहे, तर तुम्ही नक्की वाचा आणि कळवा लेखकाला, जे सर्वात महत्त्वाचं राहतं. आणि मलाही कळवा की माझी मतं ही जे काही थोडीफार मी मांडली ती योग्य होती किंवा चुकीची होती त्याच्याबद्दल. धन्यवाद.